शांती. आज 12/9/2021 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 19/3/88. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे आठवणीमध्ये रमणीकता आणण्याची युक्ती. आज विधाता वरदाता बाप दादा आपल्या मास्टर विधाता वरदाता मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मूल म्हणजे प्रत्येक जण विधाता पण बनले आहेत तर वरदाता पण बनले आहेत. त्याचबरोबर बापदादा पाहत आहेत की मुलांचे पद किती महान आहे. ह्या संगम युगाच्या ब्राह्मण जीवनाचे किती महत्त्व आहे. विधाता वरदात्यासोबत तुम्ही ब्राह्मण सुद्धा विधी विधाता आहात. तुमची प्रत्येक विधी सतयुगामध्ये कशी बदलते ते सुद्धा ऐकवले आहे. वर्तमान वेळेची प्रत्येक कर्माची विधी भविष्यामध्ये तर चालतेच, परंतु द्वापर नंतर सुद्धा भक्ती मार्गात ह्या वेळेच्या श्रेष्ठ कर्मांची विधी भक्ती मार्गाची विधी बनून जाते. तर पूज्य रूपामध्ये पण ह्या वेळेचीच विधी जीवनाच्या श्रेष्ठ विधानाच्या रूपामध्ये चालते. आणि पुजारी मार्गात म्हणजे भक्ती मार्गामध्ये पण आपली प्रत्येक विधी नीती आणि रीतीच्या रूपाने चालते. तेव्हा विधाता वरदाता आणि विधी विधाता पण आहात. आपले मूळ सिद्धांत सिद्धी प्राप्त होण्याचे साधन बनून जातात. जसे मूळ सिद्धांत एक पिता आहेत, धर्मात्मा महान आत्मा अनेक आहेत, परंतु परमात्मा एक आहे. ह्या मूळ सिद्धांताद्वारे अर्धा कल्प आपण श्रेष्ठ आत्म्यांना एक बाबाद्वारे प्राप्त झालेला वारसा सिद्धीच्या रूपामध्ये प्राप्त होतो. प्रारब्ध मिळणे म्हणजेच सिद्धी स्वरूप बनणे, कारण पिता तर एकच आहेत. बाकी महान आत्मा किंवा धर्मात्मा पिता नाहीत, ते भाऊ भाऊ आहेत. वारसा पित्याकडून मिळतो, भावाकडून नाही. ह्या मुख्य सिद्धांताद्वारे अर्धा कल्प आपल्याला सिद्धी प्राप्त होते. आणि भक्तीमध्ये पण गॉड इज वन हा सिद्धांत सिद्धी प्राप्त करण्याचा आधार बनतो. भक्तीचा मुख्य आधार पण एक बाबांच्या शिवलिंगाच्या रूपाने आरंभ होतो, ज्याला अव्यभिचारी भक्ती म्हटले जाते. तर भक्ती मार्गामध्ये पण या एका सिद्धांताद्वारे सिद्धी प्राप्त होते की पिता एकच आहेत. असे जे पण आपले मुख्य सिद्धांत आहेत त्या एक एक सिद्धांताद्वारे सिद्धी प्राप्त होत राहते. जसे या जीवनाचा मुख्य सिद्धांत पवित्रता आहे. ह्या पवित्रतेच्या सिद्धांताद्वारे तुम्हा आत्म्यांना भविष्यामध्ये सिद्धी स्वरूपाच्या रूपामध्ये प्रकाशाचा मुकुट सदैव प्राप्त होतो, ज्याचे स्मृती चिन्ह रूप डबल ताजधारी दाखवतात. आणि भक्तीमध्ये पण जेव्हा यथार्थ आणि मनापासून भक्ती करता तेव्हा सुद्धा पवित्रतेच्या सिद्धांतालाच मुख्य आधार समजता आणि जाणता की पवित्रतेशिवाय भक्तीची सिद्धी प्राप्त होत नाही. जरी अल्पकाळासाठी जेवढा वेळ भक्ती करता तेवढा वेळ तरी पवित्रता धारण करता ना, परंतु पवित्रताच सिद्धीचे साधन आहे ह्या सिद्धांताला जरूर स्वीकार करता. अशा प्रकारे प्रत्येक ज्ञानाच्या सिद्धांताचा व धारणेच्या मुख्य सिद्धांताचा बुद्धीने विचार करा की प्रत्येक सिद्धांत सिद्धीचे साधन कसे बनते. हे मनन करण्याचे काम बाप दादा देत आहेत. जसे उदाहरण ऐकवले ह्या पद्धतीने विचार करा, तेव्हा तुम्ही विधाता पण बनता, सिद्धिदाता पण बनता. म्हणून आत्तापर्यंत ज्या भक्तांनी ज्या पण सिद्धी हव्या आहेत त्या विभिन्न देवताद्वारे विभिन्न सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या देवतांची पूजा केली आहे. तर सिद्धिदाता बाबाद्वारे तुम्ही पण सिद्धिदाता बनता असे स्वतःला समजता ना.
ज्यांना स्वतः सर्व सिद्धी प्राप्त आहेत तेच दुसऱ्यांना सुद्धा सिद्धी प्राप्त करून देण्यास निमित्त बनू शकतात. सिद्धी काही वाईट गोष्ट नाही, कारण तुमची ही रिद्धी सिद्धी नाही. रिद्धी सिद्धी जी असते ती थोड्या वेळेसाठी असते, परंतु प्रभावशाली असते. परंतु तुमची यथार्थ विधीद्वारा सिद्धी आहे. ईश्वरीय विधीद्वारा जी सिद्धी प्राप्त होते ती सिद्धी पण ईश्वरीय सिद्धी आहे. जसा ईश्वर अविनाशी आहे तशी ईश्वरीय विधी आणि सिद्धी पण अविनाशी आहे. रिद्धी सिद्धी दाखवणारे स्वतः अल्पज्ञ आत्मा आहेत, तर त्यांची सिद्धी पण अल्पकाळाचीच आहे. परंतु आपली सिद्धी सिद्धांताच्या विधीद्वारे सिद्धी आहे. ह्यासाठी अर्धा कल्प स्वतः सिद्धी स्वरूप बनता आणि अर्धा कल्प आपल्या सिद्धांताद्वारे भक्त आत्मा यथाशक्ती तसेच फळाची प्राप्ती किंवा सिद्धीची प्राप्ती करते. कारण भक्तीची शक्ती सुद्धा वेळेप्रमाणे कमी होत चालली आहे. सतप्रधान भक्तीची शक्ती भक्त आत्म्यांना सिद्धीची अनुभूती आजकालच्या भक्तांपेक्षा जास्त अनुभवण्यास येते. ह्या वेळेची भक्ती तमोप्रधान भक्ती असल्यामुळे यथार्थ सिद्धांत राहिले पण नाहीत आणि सिद्धी पण नाही राहिली. तर एवढा नशा राहतो की आपण कोण आहोत. नेहमी ह्या श्रेष्ठ स्वमानाच्या स्थितीच्या आसनावर बसून जा. किती श्रेष्ठ आसन आहे. जर या स्थितीच्या आसनावर म्हणजे सीटवर सेट राहिले तर सतत अपसेट म्हणजे नाराज होणार नाही. ही स्थिती आहे. किती श्रेष्ठ स्थिती आहे. विधी विधान सिद्धिदाता. तर जेव्हा ह्या स्थितीमध्ये स्थित होणार मग माया पण विरोध करणार नाही, नेहमी सुरक्षित राहणार. अपसेट होण्याचे कारणच हे आहे की आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या आसनापासून साधारण स्थितीमध्ये येता. आठवणीमध्ये राहणे किंवा सेवा करणे एक साधारण दिनचर्या बनून जाते. परंतु आठवणीमध्ये बसताना आपल्या कोणत्या तरी श्रेष्ठ स्वमानाच्या आसनावर बसा. फक्त असे नाही की आठवणीच्या ठिकाणी, मग ते योगाच्या खोलीमध्ये किंवा बाबाच्या खोलीमध्ये असो, अंथरुणावर उठून बसले किंवा दिवसभर जाऊन बसले, परंतु जसे देहाला योग्य स्थान देता तसेच पहिले बुद्धीला स्थितीचे स्थान द्या. पहिले हे तपासून पहा की बुद्धीला ठिकाणा दिला आहे का. तो ईश्वरीय नशा त्या आसनाने स्वतःच येतो. आजकाल खुर्चीचा नशा म्हणतात ना. आपले तर श्रेष्ठ स्थितीचे आसन आहे. कधी मास्टर बीजरूप स्थितीच्या आसनावर बसा तर कधी अव्यक्त फरिश्तेच्या आसनावर बसा, कधी विश्व कल्याणकारी स्थितीच्या आसनावर बसा. असेच रोज विभिन्न स्थितीच्या आसनावर किंवा सीटवर सेट होऊन बसा. जर कुणाला सीट मिळाली नाही तर हलचल करतात ना. कधी असे तर कधी तसे करतील. मग बुद्धी सुद्धा तेव्हा हलचलमध्ये येते जेव्हा आपल्या सीटवर सेट होत नाही. सर्वजण जाणतात की आपण असे असे आहोत. जर आता विचारले की आपण कोण आहात तर लांबलचक यादी निघेल. परंतु दरवेळेस जे जाणता ते स्वतःला माना. फक्त जाणू नका, मानत सुद्धा जा. कारण जाणण्याने सूक्ष्ममध्ये खुश राहता की हा मी असा आहे. परंतु मानल्याने तशी शक्ती येते आणि मानून चालल्याने नशा राहतो. जसे कोणताही अधिकारी जेव्हा आसनावर स्थित होतो तेव्हा खुशी होते, परंतु शक्ती राहत नाही. तेव्हा जाणता, परंतु मानून चाला. आणि वेळोवेळी स्वतःला विचारून चेक करा की मी या आसनावर बसलो आहे का. मी साधारण स्थितीमध्ये खाली आलो आहे का. जे दुसऱ्यांना सिद्धी देणारे आहेत ते स्वतः प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये सिद्धी स्वरूप अवश्य होतील, दाता बनतील. सिद्धिदाता कधीच हा विचार करणार नाही की जेवढा पुरुषार्थ करतो किंवा मेहनत करतो तेवढी सिद्धी दिसून येत नाही, किंवा जेवढा याचा अभ्यास करतो तेवढी सिद्धी अनुभव होत नाही.
ह्यामुळे सिद्ध आहे की सीटवर सेट होण्याची विधी यथार्थ येत नाही. हे रमणीक ज्ञान आहे. रमणीक अनुभव स्वतःच सुस्तीला पळवून लावतात. असे तर काही जण म्हणतात तशी झोप येत नाही, परंतु योगामध्ये जरूर झोप येणार. असे का होते? ही गोष्ट नाही, हा थकवा आहे. परंतु रमणीक रूपाने किंवा सहज रूपाने बुद्धीला सीटवर सेट करत नाहीत. फक्त एका रूपाने नाही, परंतु विविध रूपांनी सेट करा. तीच गोष्ट जर विविध रूपाने परिवर्तित करून वापरली तर मन खुश राहते. जरी चांगली वस्तू असेल, परंतु जर एकच वस्तू वेळोवेळी खात राहिले, पाहत राहिले तर काय होईल? असे बीजरूप बना. कधी लाईट हाऊसच्या रूपामध्ये, तर कधी माईट हाऊसच्या रूपामध्ये, कधी वृक्षाच्या वर बीज रूपामध्ये, तर कधी सृष्टीचक्राच्या वर उभे राहून सर्वांना शक्ती द्या. जे वेगवेगळे स्वमान मिळाले आहेत त्यांचा अनुभव करा. तर कधी नुरे रतन बनून बाबांच्या नयनमध्ये समावलेली आहे ह्या स्वरूपाची अनुभूती करा. कधी मस्तकमणी बना, तर कधी तख्त नशीन बनून वेगवेगळ्या स्वरूपांचा अनुभव करा. विविधता आणा तर रमणीकता येईल. बापदादा रोज मुरलीमध्ये वेगवेगळे स्वमान का देतात? त्या सीटवर सेट राहण्यासाठी. आणि फक्त मध्ये मध्ये ते चेक करत जा. ह्यापूर्वी पण सांगितले होते की विसरून जातात. 6 तास 8 तास व्यतीत होतात, पुन्हा विचार करतात, म्हणून उदास होऊन जाता की अर्धा दिवस तर असाच गेला. नैसर्गिकरित्या हा अभ्यास व्हावा, तेव्हाच विधी विधाता किंवा सिद्धिदाता बनून विश्वाच्या आत्म्यांचे कल्याण करू शकणार. तर समजले? अच्छा, आज मधुबन निवासींचा दिवस आहे. डबल विदेशी आपल्या वेळेची संधी देत आहेत, कारण मधुबन निवासींना पाहून खुश होतात. मधुबनवाले म्हणतात महिमा करू नका, महिमा खूप ऐकली आहे. महिमा ऐकत महान बनतात, कारण ही महिमाच ढाल बनून जाते. जसे युद्धामध्ये सुरक्षिततेचे साधन ढाल असते ना, ही महिमा पण स्मृती करवून देते की आपण किती महान आहोत. मधुबन फक्त मधुबन नाही, परंतु मधुबन विश्वाची स्टेज आहे. मधुबनमध्ये राहणे म्हणजे विश्वाच्या स्टेजवर राहणे. तर जो स्टेजवर राहतो त्याला किती अटेन्शनने राहायला हवे. साधारणरित्या तर कोणी कोणत्याही स्थानावर राहतो तर एवढे अटेन्शन राहत नाही, परंतु जेव्हा स्टेजवर येतो तर प्रत्येक वेळी प्रत्येक कर्मावर तेवढेच लक्ष असते. तेव्हा मधुबन विश्वाची स्टेज आहे. चारी बाजूची नजर मधुबनवर आहे. तसे पण सर्वांचे लक्ष स्टेजकडेच असते. तर मधुबन निवासी नेहमी विश्वाच्या स्टेजवर उपस्थित आहेत. त्यासोबतच मधुबन एक विचित्र प्रतिध्वनी आहे. जो या प्रतिध्वनीच्या क्षेत्रात असतो त्याचा आवाज स्वतःपर्यंत येतो, परंतु मधुबन असा विचित्र प्रतिध्वनी क्षेत्र आहे जो मधुबनचा जरा पण आवाज विश्वापर्यंत जातो. जसे आजकाल जुनी पुराणी अशी काही प्रकारची स्थानं निशाणी मात्र आहेत, जे एका भिंतीला जरी असा हात लावला किंवा आवाज केला तर ते 10 भिंतींमधून तो आवाज येईल आणि असे ऐकण्यास येईल जसे काही ह्या भिंतींना कोणी हलवत आहे किंवा आवाज करत आहे. तर मधुबन असा विचित्र प्रतिध्वनी क्षेत्र आहे जो मधुबनचा आवाज फक्त मधुबनपर्यंत राहत नाही, परंतु चारही बाजूला पसरतो. आणि असा पसरतो जो मधुबनमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा माहीत होत नाही. किती विचित्र आहे ना. म्हणून बाहेर पोहोचतो. म्हणून असे समजू नका की इथे पाहिले, इथेच बोललो, परंतु विश्वापर्यंत आवाज हवेच्या वेगाने पोहोचतो. कारण सर्वांच्या नजरेमध्ये, बुद्धीमध्ये नेहमी मधुबन आणि मधुबनचे बाप दादाच राहतात. तर जेव्हा मधुबनचे बाबा नयनमध्ये राहतात तर मधुबन पण येणारच ना. मधुबनचे बाबा आहेत तर मधुबन येणारच. आणि मधुबनमध्ये फक्त बाबा नाहीत,
मुलं सुद्धा आहेत. तर मधुबन निवासी स्वतः सर्वांच्या नयनमध्ये येतात. कोणत्याही ब्राह्मणाला विचारा, जरी किती पण दूर राहणारे असतील, परंतु आठवणीत काय असते? मधुबन आणि मधुबनचा बाबा. तर एवढे महत्त्व मधुबन निवासियांचे आहे. तर समजले? अच्छा, चारी बाजूच्या सर्व सेवेच्या उमंग उत्साहामध्ये राहणाऱ्या, नेहमी एक बाबांच्या स्नेहामध्ये समावलेल्या, नेहमी प्रत्येक कर्मामध्ये श्रेष्ठ विधीद्वारे सिद्धीचा अनुभव करणाऱ्या, नेहमी स्वतःला विश्वाचे कल्याणकारी अनुभव करून प्रत्येक संकल्पाने, बोलणे श्रेष्ठ कल्याणाची भावना आणि श्रेष्ठ इच्छेने सेवेमध्ये व्यस्त राहणाऱ्या, असे बाप समान सदैव अथक सेवाधारी मुलांना बाप दादांची स्नेहपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर वैयक्तिक स्नेहमिलन आहे. पहिला ग्रुप, स्वतःला कर्मयोगी श्रेष्ठ आत्मा अनुभव करता का? कर्मयोगी आत्मा नेहमी कर्माचे प्रत्यक्ष फळ स्वतःच अनुभव करते. प्रत्यक्ष फळ खुशी आणि शक्ती आहे. तर कर्मयोगी आत्मा म्हणजे प्रत्यक्ष फळ खुशी आणि शक्तीचा अनुभव करणारे. बाबा नेहमीच मुलांना प्रत्यक्ष फळ प्राप्त करवणारे आहेत. आत्ता कर्म केले, कर्म करताना खुशी आणि शक्तीचा लगेच अनुभव केला, अशी कर्मयोगी आत्मा आहे. ह्या स्मृतीने पुढे चालत रहा. दुसरा ग्रुप, बेहदची सेवा केल्याने बेहदच्या खुशीचा स्वतःच अनुभव होतो ना. बेहदचे बाबा बेहदचे अधिकारी बनवतात. बेहद सेवेचे फळ, बेहदचे राज्य भाग्य स्वतःच प्राप्त होते. जेव्हा बेहदच्या स्थितीमध्ये स्थित होऊन सेवा करता, तर ज्या आत्म्यांसाठी निमित्त बनले आहात त्यांची दुवा, आशीर्वाद स्वतःच आत्म्यामध्ये शक्ती आणि खुशीची अनुभूती करवते. एका ठिकाणी बसून सुद्धा ह्या सेवेचे फळ मिळते. ह्या बेहदच्या नशेने बेहदचे खाते जमा करत पुढे चालत राहा. आजचे वरदान आहे, सेकंदामध्ये देहरूपी वस्त्रापासून वेगळे बनून कर्मभोगावर विजय प्राप्त करणारे सर्व शक्ती संपन्न भव. विस्तार आहे, जेव्हा कर्मभोगाचा जोर असतो, कर्मेंद्रिया कर्मभोगाच्या वशीभूत होऊन आपल्याकडे आकर्षित करतात. म्हणजे ज्यावेळी खूप दुखण्याचा अनुभव होतो, अशा वेळी कर्मभोगाला कर्मयोगामध्ये परिवर्तित करणारे, साक्षी होऊन कर्मेंद्रियांकडून भोगणाऱ्याला सर्व शक्ती संपन्न अष्टरत्न विजयी म्हटले जाते. त्यासाठी देहरूपी वस्त्रापासून वेगळे होण्याचा बऱ्याच काळाचा अभ्यास पाहिजे. हे वस्त्र दुनियेच्या किंवा मायेच्या आकर्षणामध्ये टाईट म्हणजे चिकटलेले नसावे, तेव्हा सहज उतरून जातील. आजचे बोधवाक्य आहे, सर्वांचा मान प्राप्त करण्यासाठी निर्माण चित्त बना. निर्माणता ही महानतेची निशाणी आहे. ओम शांती.